नमस्कार. प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 245 ते 253. लोकसंस्कारपीठ गाडगे बाबा. वाचनस्वर विजय पाटोळे. बहुजन समाजाला जाग यावी, त्याचे परित्राण घडावे यासाठी प्रयत्नशील असणारी करती माणसे अनेक झाली. निरक्षरता, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यापासून खेड्यापाड्यातला भोळा बाबडा समाज मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या समाजपुरुषांच्या यादीत अग्रभागी राहणारे एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत गाडगे महाराज. विचारांचा गोंधळ न करता सर्वजन सुलभ पद्धतीने नीती विचार समजून देणारे आणि अजन्मतो विचार आचरणारे गाडगे महाराज हे एक नवलपूर्ण व्यक्तिमत्व होते. बाबांना लोक विचारीत, आम्ही अडाणी, आम्हाला धर्म नाही कळत, आम्ही जगावे कसे, वागावे कसे. बाबा सांगत, धर्म सांगायचा नसतो, जगायचा असतो. धर्म ग्रंथात नसतो, जीवनात असतो. मी तुम्हाला सर्व धर्माचे सार सांगतो. भुकेलेला जीवांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, जे उघडे नागडे आहेत त्यांना वस्त्र द्या. बेघरांना आसरा द्या, बेकारांना रोजगार द्या, अंध अपंगांना औषधोपचार करा, जे दुखी आणि निराश आहेत त्यांना जगण्याची हिंमत द्या. मुक्या प्राण्यांना अभय द्या, मुलामुलींना शिक्षण द्या, गरीब तरुण तरुणींचे विवाह ठरवा आणि पार पाडा. कर्ज काढू नका, चैन करू नका, कष्टाशिवाय भाकर खाऊ नका, निरंतर उद्योग करा. बाबांचे सांगणे, वागणे आणि जगणे यात तफावत नव्हती. महाराष्ट्राच्या इतिहासात सतत 50 वर्ष झपाटलेल्या स्थितीत जनसामान्यांचे प्रबोधन जीवाच्या आकांताने करणारा हा महापुरुष लोकोत्तर होता, अपवादभूत होता. गाडगेबाबा हे एक विलक्षण दर्शन होते. ते मुलखा वेगळे ध्यान होते. बाबाच्या अंगात धड सदरा नव्हता. चिंध्यांची गोदडी हे त्यांचे महावस्त्र होते. तुटक्या पादत्राणांचे जोड पायी विजोड दिसत. लोकांनी टाकलेल्या खिटरातून बाबांनी केलेली ती कलाकृती असत. त्यांच्या डोईवर फुटके मडके असे. भोजनाच्या वेळी थाळी म्हणून आणि भोजनानंतर शिरस्त्राण म्हणून त्याचा वापर होत असे. बाबांनी कशाचा संग्रह केला नाही, कशाची हाव बाळगली नाही. असंग्रह वृत्तीने ते जगले. बाबांनी धर्मशाळा बांधले, घाट बांधले, अन्नछत्रे आणि सदावर्ते उघडली. फिरते दवाखाने सुरू केले. कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्यांनी केली. पण स्वतः पैशालाही हात लावला नाही. ते कधी गादीवर किंवा सतरंजीवर बसले उठले नाहीत, पडले झोपले नाहीत. तीर्थक्षेत्रात अनिकेत राहणाऱ्या यात्रिकांसाठी त्यांनी राजवाड्यासारख्या धर्मशाळा बांधले. पण स्वतः मात्र झाडाखाली किंवा झोपडीत राहिले. आपण निस्वार्थी, निरपेक्ष, अयाचित आणि निसंग झाल्याशिवाय लोकसेवा घडू शकत नाही, असे गाडगेबाबा सांगत. बाबा आळंदी पंढरपूरला जात, पण मंदिरात मुळीच जात नसत. पंढरपुरात राहून पांडुरंगाचे दर्शन टाळणारा, काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन चुकवणारा हा लोकविख्यात कीर्तनकार प्रतिज्ञापूर्वक गाभाऱ्यातल्या देवाकडे पाठ फिरत होता. त्याचा देव समोर माणसात होता. बाबांचे खरे रूप त्यांच्या कार्यात आणि कीर्तनात प्रकट होत असे. आचार्य आत्रे म्हणत, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, गाडगे बाबांना पाहावे कीर्तनात. बाबांचे कीर्तन हे एक विलक्षण दृश्य असे. तो एक उत्कट अनुभव असे. हजारो लोकांनी मंडलाकार धारण केलेला असे. मैदानाचे कुरुक्षेत्र झालेले असे. मागे पुढे साथीदार नसे, पेटी तबला नसे, सांगणारे बाबा, ऐकणारे लोक, साथ सर्वांची आणि सर्वांना. आभाळाच्या मंडपाखाली विचारांची विनामूल्य देवाणघेवाण चाले. कधी भजन, कधी प्रतिपादन, कधी श्रोत्यांची संवाद, असे या कीर्तनाचे रूप असे. बाबा कीर्तनात लोकांना बोलते करत. त्यांच्यात मुखातून वेदांत वदवीत. त्यांचे बोलणे सॉक्रेटिस प्रमाणे संभाषण रूप असे. असाच एक कीर्तन प्रसंग. बाबा लोकांशी हितगुज करत असतात. बाबांचे प्रश्न आणि लोकांची उत्तरे सुरू होतात. बाबा विचारतात, देव किती, एक का अनेक? लोक म्हणतात, एक. तुमच्या गावी मरीआई आहे का, म्हसोबा आहे का,
बहिरोबा आहे का? लोक म्हणतात होय. मग बाबा म्हणतात, अनेक देव निर्माण करण्याचा हा कारखाना कशाला सुरू करता? दगडाला शेंदूर फासून त्याचा देव होत असेल तर एखाद्या डोंगराला शेंदूर फासून त्याचा टपोरेबाज देव का करीत नाहीत? मोठ्यात मोठे नवस करायला आणि फेडायला तुम्ही मोकळे व्हाल. अरे, जरा विचार करा. दुष्काळाने हजारो लोक मुंग्यासारखे मरून पडतात. इकडे दगडाच्या देवाला शिऱ्याचा आणि केशरी भाताचा नैवेद्य चालूच असतो. देशातला शेतकरी कळण्या कोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होतो. लाखो तरुण उदरभरणासाठी वनवन फिरत असतात आणि महंत मात्र मठा मंदिरात अपार संपत्ती निष्कारण अडकवून ठेवतात. बापो हो, विचार करा. लोकमुडतेवर बाबा प्रहार करतात. लोक अंतर्मुख होतात. बाबा भजनाला सुरुवात करतात. हजारो मुखातून आणि कंठातून तोच ध्वनी उफाळून उठतो, गोपाळा गोपाळा, देविकनंदन गोपाळा. एखाद्या खेड्यातील यात्रेत बाबा असेच उभे राहतात. लोक भराभर भोवती जमा होतात. भजनाने सुरुवात होते. लोकांची दाटी होते. बाबांचे भजन एकदम थांबते. त्यांच्या रसवंतीला भरते येते. लोकांच्या तर्कशक्तीला आणि भावबळाला बाबा आव्हान करतात. बाबा बोलू लागतात. बापो हो, कर्जाच्या गळात रुतून राहता, देवाची जत्रा करता, बकरे कापता, दारू पिता, धुंद होता, शेते गहाण टाकता, पोरांना सावकारांच्या दारात राबवायला लावता. अरे, ब्राह्मण तुमचे गुरु, त्यांच्याकडे पहा. ते दारू पितात का? मटण खातात का? जत्रा करतात का? गुजर मारवाडी ही चूक करतात का? मग बाबांनो, तुम्हालाही अवदासा का आठवते? विचार करा, विचार करा. बोला गोपाळा गोपाळा, देविकनंदन गोपाळा. लोकांच्या विचारशक्तीवर पडलेला ताण कमी करण्यासाठी बाबा भजनाचा आश्रय घेत. एखाद्या जाती धर्माचा उल्लेख करताना या मानव मित्राच्या मनात दुजाभाव नसे. केवळ सामाजिक वास्तवाचा तो दाखला आहे, हवाला आहे. मूर्तीपूजेत अप्रमाण रस घेणाऱ्या आणि देवांची शय्या तयार करणाऱ्या भक्तांचा आणि त्यांच्या देवाचा बाबा राग करतात आणि म्हणतात, तुमच्या देवाला अंघोळ घालावी लागते, धोतर नेसवावे लागते, नैवेद्य दाखवावा लागतो, त्याला झोपावे लागते. हे सगळे तुम्ही करता, देव काय करतो? हा पराधिंदीचा पुतळा देव मानायचा का? पुढे बाबा सांगतात, बापा हो, मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही. तुकाराम महाराज सर्वजणांचे गुरु होत. ते म्हणतात, देव पाहायला गेलो, देव होऊनी ठेलो. देव कोणाला दिसत नाही, त्याचे नाव घेऊन माणसाला देव होता येते. देव पण आत्मसात करता येते, पण देवाला वेगळे असे रूप नसते. तो हवेप्रमाणे हवे तेथे जातो, परंतु गाभाऱ्यात कधी थांबत नाही. वारे सर्वत्र असते, घरात दारात झाडाझुडपात जिकडे तिकडे असते. त्याचा मुक्काम असा कोठे नसतो. तसा देव जळीस्थळी जनी विजनी सगळीकडे असतो. विशेषतः तो भूतमात्रात आणि भक्तांच्या मनात असतो. तो पुजाऱ्याच्या ताब्यात नसतो आणि मठाधिपतीच्या तावडीत नसतो. कुणी एका पदवीधराने बाबांना हटकले, बाबा, प्राचार्य दांडेकर वारी करतात, देव दर्शनाला जातात, हे कसे? बाबा गमतीनं म्हणाले, मामा वरच्या वर्गांना शिकवतात, मी शाळा चुकवणाऱ्यांना आणि नापास होणाऱ्यांना शिकवतो. माझे बोलणे अनगडांसाठी आणि अडपणांसाठी आहे. बाबा स्वतः अनपढ होते, निरक्षर होते, पण ते समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. भाऊराव पाटील आणि आंबेडकर यांचे ते मित्र होते. बाबांचे शिक्षण प्रेम जागे झाले ते एका घटनेमुळे. महाराष्ट्रातील एका खेड्यात घडलेला प्रसंग. बाबा त्याचे साक्षीदार होते. एका मागासवर्गीय कुटुंबातील मुलगा नोकरीनिमित्त शहरात गेला. त्याने काही दिवसांनी वडिलांना पत्र लिहिले. वडिलांना ते वाचता येईना. ते पत्र घेऊन वडील शिकल्या सवरल्या घरी गेले. कोणी कामात होते, कोणाला काम नव्हते, पण वेळही नव्हता. एका गृहस्थांनी या पित्याला सांगितले, माझ्या अंगणातील लाकडे फोड, मग तुझे पत्र वाचतो. तोपर्यंत ते माझ्याकडे राहू दे. या श्रमिकाने लाकडे फोड फोड फोडली, तरी तो ढीक संपला नाही. तो अधीर पिता त्या शिकल्या गृहस्थांना म्हणाला, मी शिनलो साहेब, जरा थांबतो, विश्रांती घेतो, घाम पुसतो, पुन्हा लाकडे फोडतो. पण साहेब, कृपावंत व्हा आणि माझ्या पोराचे पत्र तेवढे वाचून दाखवा.
त्या दलिताला तो सुशिक्षित माणूस दटवत होता, फोड तू लाकडे, मग पत्राचे विचार. शेवटी या हरिजनाने एकच विनंती केली, पोर खुशाल आहे का, एवढे तरी पत्र पाहून सांगा. हा उन्मत उच्चवर्णीय या हरिजनाला हाकून देत म्हणाला, चालता हो, तुझे पत्र वाचणार नाही, तुला ते परत पण देणार नाही. तू आणि तुझे पोर मसनात जा, मला त्याचे सुखदुःख नाही. हा सगळा प्रकार बाबा पाहत होते. ते त्या दलितजवळ गेले. त्यांनी त्याची कुऱ्हाड आपल्या हाती घेतली, सगळी उरली सुरली लाकडे फोडून टाकली आणि कुद्र मुद्रेने त्या घराच्या मालकाला बाबांनी विचारले, आता तरी द्याल का त्या गरीबाचे पत्र परत. ते पत्र त्यांनी घेतले आणि दोघे मिळून साक्षराच्या शोधार्थ निघाले. जाता जाता बाबा या हरिजनाला म्हणाले, बाबा, तू आणि मी आपण दोघेही गाढव आहोत. 4 अक्षरे शिकला असतास तर ही वेळ आली असती का. शिक्षणाशिवाय माणूस धोंडा. मित्रा, तूही धोंडा, मीही धोंडा. निरक्षरांच्या अडाणीपणावर साक्षरांनी चरावे आणि गरिबांनी विद्येअभावी मरावे, हे दुर्दैवी आहे. ही आपणच आपल्या हातांनी आपल्या तोंडाला फासलेली काळोखी आहे. आता विद्येचे निशाण खांद्यावर टाकून मी हिंडत राहतो, फिरत राहतो. आपली पोरे हेच आपले देव मानतो. सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील बाबांना आपले आप्त वाटत. ते कर्मवीरांना म्हणत, खरे पुण्यवंत तुम्ही. खेड्यापाड्यातील गोरगरिबांची, हरिजनांची मुले तुम्ही शिकवता, घडवता, एका पंक्तीला त्यांना बसवता, एका झोपडीत त्यांना ठेवता, एका शाळेत त्यांना शिकवता. भाऊराव, देव सुद्धा तुमच्या दारात पाणी भरील. काळाच्या ओघात रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष विस्तारला. त्याच्या पारंब्यांनी महाराष्ट्राच्या मातीत मूळ धरले. शिक्षण या नावाची एक चळवळ उभी राहिली. कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांची संस्था एकदा एका संकटात सापडली. बाबांनी आपले सुदर्शन चक्र हाती घेतले, कर्मवीरांचा कौराव घेतला आणि संस्थेला संकट मुक्त केले. या संदर्भात घडले ते असे. 1948 मध्ये गांधीजींचा वध झाला. सगळीकडे काहूर माजले, कळल उसळला. मोडतोड जाळपोळ यांचे सत्र सुरू झाले. समाजकंटकांना रान मोकळे मिळाले. महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे कुणीतरी कान भरले. निराधार अपसमाजांचे मळप सर्वत्र दाटले. रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद करण्यात आले. या जाळपोळीच्या खाईत उगवत्या पिढीची होरपळ होणार असे दिसू लागले. कर्मवीरांना बाबाचे स्मरण झाले. बाबा तेव्हा नाशिकमध्ये होते. कर्मवीर नाशिकला गेले, बाबांना भेटले. आपले अर्थ त्यांनी बाबांच्या कानी घातले. बाबांनी ऐकून घेतले. त्यांना अभय देऊन बाबा म्हणाले, मी पाहतो, तुमचे काम तुम्ही करीत राहा. बाबा उठले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघाले. गोदाट तटी असणारे चिरगुटांनी आणि चिंध्यांनी झाकलेले ते सूर्यबिंब मंत्रालयाकडे निघाले. बाळासाहेब खेर बाबांचे भक्त होते. बाबांना पाहताच हात जोडून मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली, बाबा असे अकल्पितपणे आलात, मला निरोप पाठवायचा, मी आलो असतो तुमच्याकडे. बाबा म्हणाले, माझे एक लहानसेच काम निघाले म्हणून सरळ तुमच्याकडे आलो. खेर साहेब म्हणाले, बाबा तुम्ही आज्ञा करावी, मी ती पाळावी, हा आपला शिरस्ता आहे. बाबांनी खेरांना सांगितले, खेड्यापाड्यातील निराधार कुटुंबातील अनेक मुले भाऊराव आपल्या पंखाखाली घेऊन मातेच्या ममतेने सांभाळतो. त्यांना शिकवतो. तो रयतेचा वाली आहे. तो महात्मा आधी कुणे बोलला असेल तर त्याचा राग धरू नका. त्याच्या पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका. खेर साहेबांना सर्व काही उमगले. मग जे शक्य ते मी करतो असे त्यांनी आश्वासन दिले. थोडे दिवस निघून गेले. संस्थेवरचे संकट टळे. शासकीय अनुदान पुन्हा सुरू झाले. सातारा शहरात अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी 4 भिंतीच्या उतरणीवर महाराष्ट्राची ही शैक्षणिक राजधानी उभी आहे. जेव्हा या जागी काहीच नव्हते तेव्हा भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने गाडगे बाबांचे विराट जनसमुदायापुढे कीर्तन झाले होते. भाऊसाहेब आपल्या शिक्षण कार्याने अजरामर होतील अशी भविष्यवाणी बाबांनी वर्तवली होती. ती खरी ठरली. या आशीर्वाद सभेनंतर 8 वर्षांनी संस्थेवर गंडंतर आले आणि आशीर्वाद दात्याने त्याचे निवारण केले. कर्मवीर कृतज्ञ होते.
त्यांनी कृष्णा कोयनेच्या संगमावर वसलेल्या कराड शहरात सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज काढून ऋण विमोचनाचा अल्पसा प्रयत्न केला. बंडोदा मुकादम या नावाचे बाबांचे भक्त कर्मवीरांच्या पाठीशी उभे राहिले. कृष्णेच्या तीरावर त्यांनी एक शिक्षण पंढरी वसवली. या पंढरीत कालांतराने नवनवीन पेठा दिसू लागल्या. आता ती विद्यानगरी झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबांची भक्तिभावाने विचारपूस करीत. दिनांक 14 जुलै 1949. बाबा दादरच्या डॉक्टर महाजनींच्या दवाखान्यात उपचार घेत होते. बाबांच्या आजाराचे वर्तमान आंबेडकरांना कळले. डॉक्टर आंबेडकर तेव्हा भारताचे कायदा मंत्री होते. सायंकाळी त्यांना तातडीने दिल्लीला पोहोचायचे होते. त्यांनी आपल्या मंत्रालयाला कळवले, गाडगे बाबांना भेटून त्यांची विचारपूस करून प्रकृती पाहून मगच येतो. डॉक्टरांनी 2 घोंगड्या खरेदी केल्या. बाबांच्या भेटीसाठी ते दवाखान्यात गेले. त्यांना पाहून बाबा म्हणाले, तुम्ही कशाला आलात? तुमचे एक एक मिनिट लाख मोलाचे. मी हा फकीर, आपला अधिकार केवढा मोठा. यावर डॉक्टर आंबेडकर म्हणाले, बाबा, आमचा अधिकार 2 दिवसांचा. उद्या खुर्चीहून उतरलो तर आम्हाला कोण पुसणार? आपली योग्यता आढळ आणि अमर आहे. आपण कोणाकडून काहीच स्वीकारत नाहीत, तरी मी या 2 घोंगड्या आपल्यासाठी आणल्यात. एक अंथरण्यासाठी, एक पांघरण्यासाठी. उभयंतांचा परस्पराविषयीचा हा भाव तसाच राहिला. डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतरांचा निर्णय घेतला. दुमगल्या चित्ताचा दाह अनुभवणारे दलितांचे बाबा गाडगे बाबांना भेटले. त्यांचे मत त्यांनी बाबांना विचारले. यावर गाडगे बाबा त्यांच्या सूचक शैलीत म्हणाले, ते तुमचे तुम्ही पहा, पण 2 रस्ते टाळा. भारताबाहेरून आलेले रस्ते सोडून द्या. तुमच्या मागे लक्षावधी लोक आहेत. या लेकरांची दिशाभूल होणार नाही एवढी काळजी घ्या. आंबेडकरांनी ख्रिश्चन होऊ नये आणि इस्लामचा अंगीकार करू नये एवढे बाबांनी सूचित केले, पण ते त्यांच्या तुटक त्रोटक सांकेतिक पद्धतीने. महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि गडेकोटावर प्रेम करणारे प्रसिद्ध लेखक गोनी दांडेकर काही वर्ष बाबांच्या बरोबर भ्रमंती करत होते. आपल्या स्मरणगाथेत दांडेकरांनी बाबांना सुंदर शब्दाकार दिला आहे. त्यानंतर त्यांनी बाबांचे स्वतंत्र चरित्रही लिहिले. त्यात गोनीदा म्हणतात, गाडगे बाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्निकुंडाची कहाणी आहे. आपल्या मर्मभेदक आणि परखड शैलीने दांभिकांना नामोहरम करणारे श्रेष्ठ प्रबोधनकार ठाकरे बाबांच्या चरित्रात रमले आणि त्यांच्या चिंतनातून गाडगे बाबांच्या कर्तृत्वाचा आलेख महाराष्ट्राच्या नजरेसमोर आला. गाडगे बाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात असणाऱ्या शेनगाव नावाच्या खेड्यात दिनांक 23 फेब्रुवारी 1876 या दिवशी झाला. शहरापासून दूर असणाऱ्या या अडगावी एका परीट कुटुंबात बाबा जन्माला आले. त्यांचे बालपणीचे नाव डेबूजी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखूबाई होते. वडील व्यसनाधीन झाले आणि विपन्नावस्थेत 1884 वारले. दारूपायी आणि जातभाईंना घातलेल्या मटणाच्या जेवणावळीपायी झिंगराजींचे घरदार देशोधडीस लागले. बाबांची आई सखूबाई आपल्या माहेरी जाऊन राहिली. बाबांनी आजोळी गुरे राखली, गोठे झाडले, शेत कसले. मामाच्या गाफीलपणामुळे सावकाराच्या पाशात आणि घशात गेलेली शेती डेबूजींनी पुन्हा परत मिळवली. 1892 त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव कुंताबाई असे होते. कुंताबाई ही कमलापूर येथील धनाजी परटाची मुलगी. बाबांना 3 अपत्ये झाली. कलाबाई आणि अलोकाबाई या 2 मुली आणि गोविंद नावाचा मुलगा. यापैकी फक्त अलोकाबाई मागे उरली. त्यांचा मुलगा दिनांक 5 मे 1923 या दिवशी पिसाळलेले कुत्र चावून मरण पावला. त्या दिवशी खारेपाटण या गावी बाबांचे कीर्तन चालू होते. तारेने निधन वार्ता त्यांना कळवण्यात आली. बाबांनी कीर्तन तसेच चालू ठेवले. तुकोबांचा एक अभंग विवरणासाठी त्यांनी घेतला. मरती ऐसे अनंत, एकाची का करू खंत,
तुका म्हणे मूढ लोक, करी मेले याचा शोक. बाबा संस्कार करीत होते, शेतीवाडी पाहत होते. एके दिवशी त्यांच्यामधला बुद्ध जागा झाला. त्यांचे संसारावरचे मन उडाले आणि सर्व संग परित्याग करून ते उपरतीच्या वाटेने चालते राहिले. सुमारे 12 वर्ष बाबांनी देशाटन केले. लोकजीवन जवळून पाहिले. बाबांनी जे पाहिले त्यामुळे ते द्रवले. शिक्षणाअभावी सुकलेली मुले त्यांनी पाहिली. अंधश्रद्ध समाजाचे अधपतन त्यांनी पाहिले. कर्जाच्या चरकात पिळून निघाले प्रपंच पाहिले. दारूच्या पात्रात गळून पडलेली मंगळसूत्रे पाहिली. बुडती हे जन न देखवे डोळा, ही अवस्था त्यांनी अनुभवली. आपले जीवन लोककल्याणासाठी वेचण्याचा त्यांनी निश्चय केला. समाजाच्या दातृत्वास त्यांनी आव्हान केले. त्यांचे विमल चारित्र्य पाहून लोक लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली. श्रद्धावंतांनी लक्षावधी रुपये त्यांच्या हाती असणाऱ्या गाडग्यात टाकले. बाबांनी या सर्व संपदेचा विश्वस्त निधी केला. स्वतःचा किंवा स्वकीयांचा त्याच्याशी संबंध येऊ दिला नाही. बाबा आणि त्यांची पत्नी कुंताबाई झाडाखाली किंवा झोपडीत राहत. विनोबांप्रमाणे गरिबी हे त्यांनी व्रत म्हणून पत्करले होते. बाबांनी प्रचंड धर्मशाळा बांधल्या. शहरात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक स्टेशनवर पडून राहत. त्यांना हॉटेल परवडत नसे. बाबांनी ही सार्वजनिक आश्रयस्थाने उभी केली. पुणे, मुंबई, नाशिक, पंढरपूर अशा शहरात आणि देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर अशा तीर्थक्षेत्रात या धर्मशाळा बांधल्या. आंधळ्या पांगळ्यांसाठी सदावर्ते चालवली. दुष्काळी भागात पानपोया आणि गुरांच्या छावण्या काढल्या. कसायांच्या हातून गायी सोडवल्या. गोरक्षणे काढली. अनाथ वृद्धांसाठी झोपड्या बांधून त्यांना सांभाळले. दुष्काळग्रस्तांना अन्नदान केले. निरक्षरांसाठी शाळा काढल्या. मद्याच्या आहारी गेलेल्या प्रवाह पतितांना बुडताना वाचवले आणि त्यांचे संस्कार मार्गी लावून दिले. अस्पृश्यतेविरुद्ध कडारून कीर्तने केली. पशुहत्येविरुद्ध निकराची झुंज दिली. नद्यांना घाट बांधले. गुरांसाठी पाण्याचे हौद बांधले. हुंडा पद्धतीवर घाव घातला. निर्धन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि आश्रमशाळा काढून त्यांना ज्ञानगंगेजवळ नेले. देव मंदिरात नाही, तो जनजीवनात आहे हे त्यांनी जगाला दाखवले. विश्वात विश्वंभर पाहणारा, जगात जगदीश शोधणारा, जनी जनार्दनाचे चिंतन करणारा हा कर्मयोगी अजन्म अविश्रांत परिश्रम केल्यामुळे शिनला, थकला आणि विकलांग झाला. दिनांक 20 डिसेंबर 1956 या दिवशी रात्री 12 वाजता सेवामुक्त झाला. बाबा आजारी पडल्यावर लोकाग्रस्त काही दिवस मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये राहिले. त्या वातावरणाला ते कंटाळले आणि त्यांनी अमरावतीचा रस्ता धरला. अमरावतीहून नगरवाडी नावाच्या सातपुड्यात असणाऱ्या आपल्या आश्रमात देहत्याग करण्याचा बाबांचा मनोदय होता, पण अर्ध्या वाटेतच त्यांचा अंत झाला. जग सोडण्यापूर्वी पत्नीला त्यांनी सांगितले, अमरावतीत राहा, माझे काम हेच, तुझे काम समज. महालात जाऊन राहू नकोस, झोपडी सोडू नकोस, मादुकरी मागून निर्वाह कर, रंजल्या गांजल्यानांना अंतर देऊ नकोस. मुक्या जीवांवर मायेची पाकर घाल, सर्वांची माऊली हो, बाबांची तू सावली हो. कुंताबाईंनी बाबांना शब्द दिला आणि तो पाळला. ही शब्द सौभाग्यवती कुंतीप्रमाणे जन्मभर दुःखी राहिली.